गुढीपाडव्याला करा हे 5 उपाय आणि वर्षभर घरात पैसा, सुख आणि समृद्धी राहील. नमस्कार मित्रांनो, आज आपण साजरा करतोय आपल्या हिंदू संस्कृतीतील अत्यंत शुभ सण गुढीपाडवा. हा दिवस म्हणजे आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात. असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले काही छोटे उपाय आपल्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणतात. आज मी तुम्हाला गुढीपाडव्याचे 5 महत्त्वाचे उपाय सांगणार आहे. हे उपाय श्रद्धेने केले तर वर्षभर घरात आनंद आणि भरभराट राहते. उपाय नंबर 1, गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी. गुढी उभारताना आपण काठीवर साडी बांधतो, पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी. शास्त्रानुसार पिवळा किंवा भगवा रंग हा सर्वात शुभ मानला जातो. पिवळा रंग हा समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे, तर भगवा रंग विजय आणि धर्माचे प्रतीक मानला जातो. म्हणून शक्य असेल तर गुढीला पिवळ्या किंवा भगव्या रंगाची साडी नेसवा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. उपाय नंबर 2, गुढीपाडव्याला कोणता नैवेद्य दाखवावा. गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा तर आहेच, पण त्यासोबत अजून काही गोष्टी ठेवणेही शुभ मानले जाते. जसे की पुरणपोळी, थोडे तूप, दूध किंवा खीर, नीम आणि गूळ आणि एखादे फळ. असे म्हणतात की या गोष्टी देवाला अर्पण केल्याने घरात समाधान, आरोग्य आणि समृद्धी वाढते. उपाय नंबर 3, गुढीपाडव्याला करा हे दान. गुढीपाडवा हा दान करण्यासाठी खूप शुभ दिवस मानला जातो. या दिवशी तुम्ही आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, कपड्यांचे दान, फळांचे दान किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करू शकता. असे मानले जाते की या दिवशी केलेले दान पुण्य आणि आशीर्वाद वाढवते. आता उपाय नंबर 4, पाडव्याला संध्याकाळी लावा हा दिवा. तर कोणता दिवा लावायचा आहे? गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. देवाजवळही तुम्ही लावू शकता आणि गुढीजवळही तुम्ही हा दिवा लावू शकता. दिवा लावताना मनात प्रार्थना करा की हे देवा, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहू दे. असे मानले जाते की या दिव्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण पवित्र होते. उपाय नंबर 5, गुढीला बांधा हा काळा धागा. गुढी उभारताना काही लोक गुढीला छोटा काळा धागा देखील बांधतात. काळा धागा हा नजर आणि वाईट शक्तींपासून संरक्षण देतो असे मानले जाते. म्हणून गुढी उभारताना छोटासा काळा धागा बांधला तर घरावर कोणतीही वाईट नजर पडत नाही असे म्हणतात. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तो नवीन सुरुवातीचा दिवस आहे. या दिवशी देवाकडे प्रार्थना करा, चांगले विचार करा आणि आनंदाने नवीन वर्षाची सुरुवात करा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आणि मी सांगितलेले उपाय जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सर्वांना याची माहिती होईल आणि चॅनलला अशाच नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.